महत्वाची नाही ती सगळी तुम्ही मला सांगा यातले महत्वाची कंपनी आहे ते नाही त्यांना बाजूला करा. या परिषदेत ही परिषद होणार की नाही इथं बसून चर्चा सुरू झाली. कारण कोरोनाच्या काळामध्ये परिषद घेणं आणि अशा पद्धतीनं एखाद्या हॉलमध्ये घेणं हे ऊस परिषदेच्या आजच्या परंपरेला आजपर्यंत साजेसं नव्हतं. परंतु तो निर्णय घ्यावा लागला. प्रशासनाने विनंती केली, त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी सुद्धा विचार केला. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. असंच लॉकडाऊन फेटाळून लॉकडाऊनचा आदेश बाजूला ठेवून दुधाच्या दरासाठी जवळजवळ 6-7 मोर्चे आपण महाराष्ट्रामध्ये काढले. त्यातला जो बारामतीचा मोर्चा होता 27 ऑगस्टचा, त्या 27 ऑगस्टच्या बारामतीच्या मोर्चाला या परिसरातून जवळपास बरेच लोक आलेले होते आणि परत येताना त्यातले जवळजवळ 50-55 लोकांनी कारण कोरोनाचे लागण घेऊनच परत आलेले आणि त्यातले 3 लोक जे बारामतीच्या मोर्चाला हजर होते परंतु आज आपल्यामध्ये हयात नाहीत. म्हणजे 3 लोकांचा बळी त्या मोर्चामुळे गेला असं म्हटलं तर काय चुकीचं नाही. मग आपण जर का असा प्रशासनाचा आदेश हुडकावून जर ऊस परिषद घेतली असती विक्रमच्या मैदानामध्ये तर मग आज किती लोकांच्या जीवाशी आपण खेळतोय याची जाणीव आम्हाला झाली. आणि मग ठरवलं की ठीक आहे यावर्षी ऑनलाईन ऊस परिषद घेऊ आणि जो काही या ठिकाणी निर्णय होईल तो आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवू हा निर्णय घेतला. आणि मग अशा पद्धतीचा ही ऊस परिषद आहे. मला या ऊस परिषदेमध्ये परिषदेला येता येते का नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली. कारण काही काम देशभरातल्या शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित आम्ही केलेल्या आहेत. पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारनं जे 3 विधेयक मंजूर केले त्याच्यावर आंदोलन सुरू आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना एकाकी वाटू नये. आम्ही देशभरातले सगळे शेतकरी आणि शेतकरी नेते त्यांच्या मागे आहोत. ते कुठेतरी त्यांनाही त्याचा संदेश गेला पाहिजे म्हणून आम्ही 2 दिवस देशभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या शेतकरी नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. बैठक संपून मी पुण्याला आलो आणि अचानक मला दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागलं. परंतु शेवटी गेल्या 18 वर्षामध्ये कितीही संकट आली तरी ऊस परिषदेची तारीख चुकली नाही. आणि मग ही कशी काय चुकते. मी सांगितलं की मी नाही आलो तरी झाली परंतु ऊस परिषद वेळेवर झाली पाहिजे. पण सुदैवानं आज मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली. खरं तर परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे, सांगलीमध्ये काय, सोलापूरमध्ये काय, नगरमध्ये काय, पुण्यामध्ये काय, मराठवाड्यामध्ये काय, विदर्भामध्ये काय, हे सगळं सांगितलं आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळं महाराष्ट्राचा शेतकरी खचलेला आहे आणि दुर्दैवानं त्याला मदत करायला महाराष्ट्र सरकारनं हात आखडता घेतला आणि केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं. खरं तरी राज्य सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे. ती राज्य सरकार करतं का केंद्र सरकार करतं हा मुद्दा महत्वाचा नाही. परंतु आज अतिवृष्टी
तरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आणि या केंद्र सरकारनं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यावेळी बिहारमध्ये पूर आला त्यावेळी तातडीनं केंद्रीय पथक पाठवलं, तातडीनं केंद्राची मदत पाठवली. पण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आज ह्या क्षणापर्यंत केंद्राचं कुठलंही पथक आलेलं नाही आणि NDRFच्या माध्यमातून शेतकऱ्याला अजून मदत मिळाली नाही. केंद्र सरकार मदत करत नाही म्हणजे काय उपकार करत नाही. NDRFचा हा जो फंड आहे, राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष जो निर्माण झालेला आहे, तो कुणाचा आहे? तो या देशाचा अर्थमंत्री ज्यावेळी बजेट करत असतो त्यावेळी बजेटमधून काही हिस्सा, काही रक्कम बाजूला काढून या NDRF मध्ये जमा करत असतो. कारण देशामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, कुणावरही नैसर्गिक आपत्ती आली तर देशाचा अर्थव्यवस्था बिघडता कामा नये, एकूण बजेटवर त्याचा परिणाम होता कामा नये. म्हणून एक कायमस्वरूपी कोष निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये आज तिथे पडून आहेत आणि त्यातले पैसे खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याला मदत करण्यासाठी वापरले गेले पाहिजे. परंतु दुर्दैवानं तसा निर्णय झाला नाही आणि याचा कुठेतरी राग आपल्या शेतकऱ्यांना यायला पाहिजे. कारण नुकसान आपलं झालंय. ऊस उद्ध्वस्त झाला, सोयाबीन वाहून गेला, मका त्याच्यावर उगवला, भुईमुगाची अवस्था वाईट झाली. म्हणजे सगळ्या कापूस भिजून गेला, सगळ्या प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं. कोकण असेल, भाताची अवस्था वाईट झाली. कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्रातला एकही प्रदेश या अतिवृष्टीतून सुटला नाही. आणि मग अशा प्रकारची अतिवृष्टी झाली, अशा प्रकारे निसर्गाचा कोप झाला, याला शेतकरी जबाबदार आहे का? ते वर्षानुवर्षाचं व्हायला लागलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं नैसर्गिक आपत्ती यायला लागलेली आहे. कधी गारपीट होते, कधी ढगफुटी होते, कधी पाऊस जास्त पडतो, कधी महापूर येतो आणि त्याच्यामध्ये नुकसान होतं. आणि मग तज्ञ म्हणतात की हे सगळे जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत. मग हे जागतिक तापमानवाढीचे परिणाम असतील, जागतिक तापमानवाढीमुळे जर का निसर्ग कोपला असेल तर मग त्याची शिक्षा एकट्या शेतकऱ्यालाच का सहन करायची? एकट्या शेतकऱ्यालाच का त्याची शिक्षा? कारण हे जे काही पर्यावरणाचं संतुलन ढळलेलं आहे, बिघडलेलं आहे, त्याला शेतकरी तरी काही जबाबदार नाही. कारण आम्ही शेतकरी शेती करतो म्हणजे पर्यावरण पूरक शेती करतो. आम्ही काय पर्यावरणाचं नुकसान होईल, पर्यावरणाचं संतुलन बिघडेल अशा प्रकारची शेती आम्ही कधी केलेली नाही. आम्ही मुळात शेती करतो म्हणजे तरी काय करतो? तुमच्या शरीराचं संवर्धन व्हावं आणि तुमच्या शरीराची हालचाल होण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी ऊर्जा तुम्हाला मिळावी, म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला कार्बोहायड्रेटची गरज असते आणि शरीराच्या संवर्धनासाठी प्रथिनांची गरज असते. ती प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्स आम्ही शेती करून अन्नधान्याच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. आमची ढोर मेहनत, सुपीक जमीन आम्ही मेहनत करून तयार केलेली, निसर्गातलं पाणी आणि तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी या पर्यावरणाचा छेड काढली, ज्यांनी या पर्यावरणाचा सत्यानाश केला, या सगळ्या श्रीमंत राष्ट्रांमधल्या औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली त्यांनी अक्षरशः पर्यावरणाचे धिंडे काढले, निसर्गाचे धिंडवडे काढले आणि वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड अशा प्रकारचे विषारू वायू वातावरणामध्ये सोडले की ज्याच्यामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडलं. त्यामुळं पृथ्वीचं संतुलन बिघडल्यामुळं सूर्याची थेट जमिनीवर यायला लागले, जगाचं तापमान वाढलं, संतुलन बिघडलं आणि त्यामुळं मग ढगफुटी व्हायला लागली, गारपीट व्हायला लागली, वादळ यायला लागलं, मग महापूर यायला लागला आणि नुकसान शेतकऱ्यांचं व्हायला लागलं. जे जबाबदार आहेत ते मात्र नामानिराळे आहेत. मग याला आम्ही जबाबदार आहे का? उलट या सगळ्या लोकांनी वातावरणामध्ये सोडलेल्या नायट्रोजन ऑक्साईड पासून आम्ही ते नायट्रोजन ऑक्साईड घेतलं, त्याच्यापासून सोयाबीन तयार केला, त्याच्यापासून डाळ तयार केली, त्याच्यापासून डाळवर्गीय पिकं तयार केली, तेलवर्गीय पिकं घ्यायले आणि त्याच्यातून आम्ही म्हणजे प्रथिनं तयार केली
आम्ही तुमच्या शरीराला संवर्धनासाठी आवश्यक असतात. तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला, त्याच्यापासून आम्ही कार्बोहायड्रेट तयार केले, म्हणजे गहू तयार केला, तांदूळ तयार केला, साखर तयार केली. साखर म्हणजे तरी काय हो? साखरेचा फॉर्म्युला आहे C12H22O11. म्हणजे हे कार्बनचं अंग आहे. म्हणजे सगळ्यात मोठा ग्राहक या कार्बन डायऑक्साईडचा या पृथ्वी तलावरचा कोण असेल तर तो ऊस उत्पादक शेतकरी आहे. कारण टनानं आम्ही एका एकरातून साखरेचं उत्पादन करतो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणातलं आम्ही सगळा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि त्याच्यापासून साखर तयार करतो, कधी तांदूळ तयार करतो, कधी ज्वारी तयार करतो. आणि मग एवढं करून म्हणजे पर्यावरण पूरक आम्ही शेती करतो. पर्यावरणाला मदत होईल, त्याचं संतुलन राखलं जाईल म्हणून आम्ही शेती करतो. उलट आम्ही ही जमीन हिरवीगार केली आणि वातावरणातलं हे सगळे प्रदूषित वायू आम्ही शोषून घेतले. म्हणून आम्हाला वेगळा काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे होतं, परंतु बक्षीस द्यायचं राहिलं बाजूला. आज आम्हालाच बक्षीस काय मिळालं तर या अतिवृष्टीमुळे आमचं घरदार वाहून गेलं आणि मायबाप सरकारवर कधीतरी त्यांना दया येईल आणि आम्हाला मदत मिळेल म्हणून अवलंबून राहावं लागलं. हे दुर्दैव आमच्या वाट्याला. आणि मग हे कसं किती दिवस हे सहन करायचं? आणि म्हणून मला वाटतंय की आता आमचे पंतप्रधान देशभर जगभर फिरतात. आता जगाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी ठामपणानं मागणी केली पाहिजे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आज कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे. भारताची सुद्धा अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे. पण त्याही काळामध्ये आज शेती क्षेत्र मात्र पायवर उभा राहिलेला आहे. आणि मग या शेती क्षेत्राला जर का या अशा प्रकारे पर्यावरणामध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे जर धोका निर्माण होत असेल तर देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून खरं तर आमच्या पंतप्रधानांनी जागतिक व्यासपीठावर जाऊन ठामपणाने म्हणलं पाहिजे. ज्या पद्धतीनं जपानमधल्या क्योटोमध्ये एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये जे प्रदूषणाला कारणीभूत आहेत त्यांच्यावर दंड बसून त्यांच्यातून कार्बन जो निधी निर्माण झाला तो निधी जे पर्यावरणाचं पूरक काम करतात त्यांना कार्बन क्रेडिट देण्याची संकल्पना मांडली गेली. त्याच धर्तीवर ज्यांनी अशा पद्धतीनं पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे, जागतिक तापमान वाढीला जबाबदार आहेत अशा सगळ्या उद्योजकांना, मग ते देशातले असेल किंवा विदेशातले असोत, या सगळ्यांच्यावर पेनल्टी बसून दंड बसून त्यांच्याकडून एक व्यापक निधी उभा केला पाहिजे. आणि त्यातून अशा पद्धतीनं ज्यावेळी अतिवृष्टी होते, अशा पद्धतीनं ज्यावेळी ढगफुटी होते, गारपीट होते, वादळ होतं, त्यावेळी त्या पैशातून या शेतकऱ्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, मदत केलं पाहिजे. तरच भविष्यामध्ये शेतकरी उभा राहणार आहे. लक्षात ठेवा. नाहीतर वर्षाला अशी नैसर्गिक आपत्ती यायला लागली तर शेतकरी शेती सोडून जाईल. आज कोकणामध्ये काय अवस्था? कोकणातला शेतकरी शेती करायला तयार नाही. ती अवस्था, ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये यायला फार वेळ लागणार नाही. आणि म्हणून यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. जरी आज ऊस परिषद असलं तर भविष्यामध्ये या विषयावर कधीतरी गांभीर्यानं आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून मी या विषयावर थोडासा उजळता उल्लेख केला. तर आज साखर कारखानदार लढायला लागले, कोण उलटं सुलटं बोलायला लागलंय, आमचं हे झालं ते झालं, याचं नुकसान झालं, त्याचं नुकसान झालं. अरे पण नेमकं आमचं काय चुकलं? आम्ही शेतकऱ्यांनी आमच्या वाट्याला काय मिळालं? गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आमच्या वाट्याला काय आलं? कारण 3 वर्षापूर्वी तुम्ही काय केलं? शेतकऱ्याला जास्त पैसे द्यावे लागू नयेत म्हणून एफआरपी ठरवण्याचा जो बेस होता तो 9.5% 10% नेऊन ठेवला. त्या वर्षी एफआरपी 200 रुपयानं वाढली आणि एफआरपी 200 रुपयानं वाढली, पण हा जो बेस 0.5% वाढवला. यामुळे टनाला 183 रुपये 12.5% रिकव्हरी असणाऱ्या शेतकऱ्याचा तोटा झाला. मग गेले किती 83 मिळाले किती? गेले 183 मिळाले 200. म्हणजे आपल्या वाट्याला वाढ मिळाली फक्त 17 रुपयाची. गेल्या वर्षी काय केलं? गेल्या वर्षी फक्त 100 रुपयानं वाढ केली.
आणि या वर्षी 100 रुपयानं वाढ केली. म्हणजे 3 वर्षामध्ये FRP मध्ये वाढ झाली फक्त 217 रुपये. आणि 3 वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती किती होत्या बघा, मजुरांचे दर किती होते बघा, तोडणी वाहतुकीचा खर्च किती होता बघा, आणि डिझेलचा दर किती होता बघा, विजेचं बिल किती होतं बघा. माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्षापूर्वी विजेचा दर होता 70 पैसे युनिट. नंतर आता आपण आंदोलन केल्यानंतर लिफ्ट इरिगेशनचं 1 रुपये 16 पैसे झालं. परंतु आजही ज्या लघु होता मोटर ज्या आहेत 20 HP च्या 25 HP च्या 15 HP च्या त्याचा दर आजही 2.25 रुपये युनिट आहे. मग 70 पैशाबरोबर 2.25 रुपये युनिट प्रमाणे वीज आम्ही घ्यायला लागलो आहे. डिझेल वाढलं, मशागतीचा खर्च वाढला आणि या पटीमध्ये आमच्याकडे आमची वाढ झाली फक्त 217 रुपये. याचा अभ्यास होणार आहे नाही, याची पण नोंद घेणार आहे नाही, याची पण दखल घेणार आहे नाही. काय शेतकरी सहन करतो, शेतकरी हिशेब करत नाही, कधी विचार करत नाही, हिशेब लिहून ठेवत नाही, म्हणून फक्त त्याला तसंच फसवत जायचं. आणि म्हणून कुणीही मला येऊन सांगावं की या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याचा वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतकऱ्याची वाढलेली FRP ही सम प्रमाणामध्ये आहे, ते कुणीही सांगितलं तर मी आज तुम्हाला सांगतो की 20वी ऊस परिषद घेतच नाही. त्याच माणसाचं नेतृत्व पाहूया आणि भविष्यामध्ये आपण चळवळीमध्ये काम करूया. मग अशा पद्धतीनं ही फसवणूक होत असताना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय गप्प बसावं, काय हे सगळं सहन करावं, या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आम्हाला मिळालं पाहिजे. आणि मग आता या वर्षी मराठवाड्यामध्ये पाऊस चांगला पडला. ज्या भागातून ऊस तोडणी मजूर येतात त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. ते येण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाचं संकट आहे, त्यांना अतिशय वाईट वागणूक कोरोनाच्या काळामध्ये मिळाली आणि आता हे ऊस तोडणी मजूर यायला तयार नव्हते. त्यांनी आंदोलनाची हाक दिली आणि त्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मग राज्य सरकारनं किंवा राज्यातल्याच काही प्रमुख लोकांनी हस्तक्षेप केला, बैठका घेतल्या. किती गंमत आहे बघा. शेतकऱ्यांच्या बाबतीत असा पुढाकार घ्यायला कोणाला वेळ नाही. शेतकऱ्यांच्यासाठी असं काहीतरी वर्षाला संघर्ष व्हायला पाहिजे का? संघर्ष व्हायच्या आधी स्वतःहून का बैठका घेत नाही तुम्ही? काय विचारत नाही आम्हाला, तुमचं काय म्हणणं आहे बाबा? वर्ष आलं की तुम्ही लगेच सीझन सुरू झाला की तुमचं सुरू होत आहे, पण आम्हाला कुठेही विचारत नाही. आम्हाला होते तुम्ही थेट शेतकऱ्यांना विचारा. शेतकऱ्यांना काय विचारायचं? त्यांना मिळणारा 1 रकमी ऊसाचा दर सुद्धा आता जर काही मिळून द्यायचं नाही अशी कारस्थानं हे कारखानदार रचत असतील आणि राज्य सरकार धृतराष्ट्रासारखं डोळ्यावर पट्टी बांधून बघत असताना असेल तर मग याला काय म्हणा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ऊस तोडणी मजुरांना वाढ मिळाली, ऊस वाहतूकदारांना वाढ मिळाली, त्यांना वाढ मिळाली म्हणून आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही. वाढ त्यांना मिळाली पाहिजे, पण त्या पट्टीमध्ये शेतकऱ्याला काय मिळू नये. आम्ही शेतकऱ्या आमचा खर्च वाढला नाही का? आणि मग आमच्या खर्चाचा हिशेब कोण करणार? या साध्या प्रश्नाचं आमच्या उत्तर कुणी द्यावं. आम्ही गप्प बसायला तयार आहोत, परंतु ते काय नाही. पण तिने वाढ दिली कुणाच्या? हे पैसे कुणाच्या त्याच्यातून जाणार आहेत? हे पैसे सरकारच्या तिजोरीतून जाणार नाहीत. हे पैसे पुढच्या वर्षी FRP ठरवत असताना तुमच्या माझ्या ऊसाच्या FRPतून वजा होणार आहे, लक्षात ठेवा. या वर्षी FRP ठरवत असताना गेल्या वर्षाची तोडणी वाहतूक गृहीत धरतील, पण पुढच्या वर्षी ज्यावेळी FRP ठरेल त्यावेळी ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढलेला असणार आहे आणि तो आमच्या FRPतून वजा होणार आहे. म्हणजे हे सगळं आमच्या बोलका ठेवा. आपल्याकडे एक म्हण आहे, वाटूसारखा कोणी शहाणा नसतोय आणि पंचासारखा कोणी उदार नसतोय. तसं झालेलं नाहीये. पण तू उदार झाला आणि घेऊन टाकला 14% आपण कुणाच्यात दिलं तुम्ही? तिला तुम्ही शेतकरी
शेतकऱ्यांच्या व्यापारातले पैसे वजा होणार आहेत आणि मग त्यावेळी जरा शेतकऱ्याला विचारायचं बाबा तुला हे सोचतंय का, तुला सुचव का एवढं आम्ही असा निर्णय घ्यायला लागलाय, जरा तरी विचारायला पाहिजे होता शेतकऱ्याला. काही कोणाला विचारणार नाही, दिलं घेतलं. आणि मग आता आम्ही म्हणतो की ज्या पद्धतीनं त्यांची 14% वाढ केली तशी आमची 14% वाढ करा. सूत्र कुणी तयार केलं, सूत्र कुणी तयार केलं, सूत्र ज्यांनी तयार केलं, सूत्र का तयार झाले, महागाई वाढली, खर्च वाढला. मग फक्त डिझेलचा खर्च वाढला, डिझेलचा खर्च आमचाही वाढला नाही. म्हणजे वाहतूकदारांना तुम्ही 14% दिले, तोडणाऱ्याला 14% दिली, पण ज्यानं ऊस पिकवला त्याला 14% द्यायला काय हरकत आहे, सूत्र तुम्ही जाऊन देणार. आता काही अज्ञानी माणसांना वाटतं जालना म्हणतात तसं किती 40 रुपये वाढले. आम्ही मूर्ख लोक आहोत, 40% कसं वाढल, एफआरपी किती, अगदी तोडणी वाहतूक वजन आता किती झाली, अगदी 12.5% रिकव्हरी धरली, किती होत्या हिशोब सांगा तुम्हाला, तो हिशोब माझ्याकडे तयार सांगतो तुम्हाला. म्हणजे 12.5% रिकव्हरीची एफआरपी झाली 3,562 रुपये 50 पैसे. 285 गुणिले 12.5 हिशोब गुणाकार करायचा, त्याला काय अवघड आहे. झालं किती, 3,562 रुपये 50 पैसे. आता त्यातलं तोडणी वाहतूक कसा करू आपण, गेल्या वर्षाची 650 रुपये धरतो मी, खरं तर 600 धरायला पाहिजे, पण ते गेला तर मला वाटतं 390 आहे. किती आहे, बऱ्याच कारखान्यांचा 350-400 पर्यंत, पण मी 650 रुपये तोडणी वाहतूक वजा धरतो. 3,562 वजा 350 650 2,912 रुपये 50 पैसे. म्हणजे ऊसाचे एफआरपी, ऊसाची जर रिकव्हरी 12.5% असेल तर 2,912 रुपये 50 पैसे एवढी एफआरपी झाली. आणि 2,912 रुपये एफआरपी जर असेल तर त्याच्यावर त्याची जर 14% वाढ करायची झाली तर ती 14% वाढ होते 407 रुपये. 407 रुपये टनाला वाढ होते. आता 407 रुपये वाढ देतोय पण आम्हाला 15%, 14%, 15ही म्हणत नाही. बरं हे अवघड आहे काय, साखर कारखानदारांना वाटत असेल की अवघड आहे, त्यांना वाटत असेल की त्यांनी काय काय धंदे केले माहित नाही आम्हाला. अहो तुमचा हिशोब काढून बघायचे, त्यांचा जर हिशेब आपण काढला तर तो हिशेब सुद्धा, आता साखरेला जर किती दाम बनवून दिला शेतकऱ्याला करणं, तो तरी आता बदलला नाही, वर्षभर स्थिर राहणार. मग जर 12.5% रिकव्हरी धरली तर 1 टन ऊसापासून 125 किलो साखर तयार झाली. 125 किलोचं 31 रुपयानं झालं 3,875 रुपये. इथेनॉलचा धरतोय मी, आता हिशेब सगळा सांगितला जालना म्हटलं. 1 टनापासून 40 किलो मोलाची तयार होतं, त्याच्यापासून 11 लिटर इथेनॉल तयार होतं. सगळा हिशोब माझ्याकडे तयार आहे. आणि मग 11 लिटर इथेनॉलचं मला वाटतं की नाही 59 रुपये चुकीचा आहे. त्याला डायरेक्ट इथेनॉल पासून उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केलं तर 59-62 रुपये. आणि जे सी हेवी मरेस्ट आहे म्हणजे 40 किलो जे आपण विकतोय त्याचा दर केंद्र सरकारनं बांधून दिलेला आहे 43 रुपये 75 पैसे. आणि मी 11 लिटर सुद्धा धरत नाही, आपली हिशेबानं 10.80 एवढा हिशेब धरतो. 10.80 लिटर इथेनॉल गुणिले 43.75 म्हणजे 43 रुपये 75 पैसे. नाही हा गेल्या वर्षाचा, या वर्षीचा 45 रुपये 69 पैसे, 45 रुपये 69 पैसे या वर्षी दर बांधून दिला आहे. म्हणजे 10.80 गुणिले 45.69
उत्तर आलं 493 रुपये 45 पैसे, म्हणजे एका टनापासून 493 रुपये 45 पैसे एवढ्या किमतीचं इथेनॉल तयार होतं. वीज निर्मिती तुम्हाला माहित आहे, सगळ्यांनी भोजन केलंय. मी एकदम कमीत कमी जातो, अनेकांचं एका टनापासून 185 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न होत येतात, पण मी फक्त 120 रुपये जातो. वीज निर्मिती 120 रुपये झाली. प्रेसवड आपण खत वापरतोय, त्याचं मला वाटतं 650 रुपये टन काहीतरी आपल्याला खत देतो. तरी पण त्याचा एकदम कमीत कमी मी जातो 22 रुपये 75 पैसे एका टनापासून तयार झाले. आणि या सगळ्याचा हिशोब केला तर याचा हिशोब झाला 4511 रुपये. म्हणजे एक टन ऊसापासून तुमचे 4511 रुपये एवढे पैसे तयार झाले. यातनं त्रुटी वाहतूक वजा करून 650 रुपये, ते 650 रुपये वजा केले तर शिल्लक राहिले 3861 रुपये 2 पैसे. पण या प्रक्रिया खर्चाचा पैसे आपल्याला 300 रुपये येतो टनाला. 300 रुपये म्हणजे कामगारांच्या पगारापासून ते केमिकल अमुक ह्या सगळा प्रक्रिया खर्च. पण 350 धरतो मी. 350 जरी धरलं तरी सुद्धा 3511 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे 3511 रुपये शिल्लक 12.5% रिकव्हरीचं राहत असताना तुम्ही आम्हाला जर का 2912 रुपये एफआरपी कोणावर टाकत असाल तर मग वरच्या पैशाचं काय करायचं? मग तुम्हाला वाढ दिली आहे सरकारनं, तुम्हाला वाढ दिलेली आहे, इथेनॉलमध्ये वाढवून दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट मोलॅसिस पासून इथेनॉल तयार केलं, त्याला 45 रुपये 69 पैसे दर आहे. तुम्ही हेवी पासून मोलॅसिस तयार केलं म्हणजे तो भविष्यामध्ये तो एक प्रश्न निर्माण होणार, त्या प्रश्नाकडे मी नंतर जातो. म्हणजे साखर तयार करत असताना बरीचशी साखर मोलॅसिस मध्ये सोडून द्यायची आणि ते जे शिरप तयार होते त्याला बी मोलॅसिस म्हणतात. त्याचा जो दर आहे त्याला 54 रुपये 57 रुपये 66 पैसे दर काढून दिला सरकारने. एका टनापासून सहजगत्या 9 लिटर अशा प्रकारचं हे इथेनॉल तयार होतं. आणि या इथेनॉल हे 9 लिटर जे इथेनॉल आहे त्या उद्देश आहे केंद्र सरकारला असं वाटतं की देशामध्ये जी साखर शिल्लक आहे, आधीची साखर, यावर्षी जवळपास 300 लाख टन साखर तयार होणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही साखर आपल्या गरजेपेक्षा जास्त होते. साखर निर्यात करायला मर्यादा पडतात, कारण एकूण जागतिक परिस्थिती अशी आहे की आज ब्राझील सारखा देश लॉकडाऊन मध्ये त्यांचं इथेनॉल खपलं नाही, त्याच्या खपावर परिणाम झाला आणि त्यामुळं त्यांनी या वर्षी इथेनॉलचं उत्पादन कमी करून साखरेचं उत्पादन वाढवलं आहे. त्यामुळं ब्राझीलचं साखरेचं उत्पादन विक्रमी होणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ब्राझीलचं जर का साखरेचं उत्पादन विक्रमी झालं तर जगाच्या बाजारपेठेवर कब्जा आहे ब्राझीलचा. मग आमच्या साखरेला निर्यात करायला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून या वर्षी सरकारनं एक प्रस्ताव असा दिलेला आहे साखर कारखान्यांना की तुम्ही रिकव्हरी वाढवण्याच्या भानगडीत पडू नका, तर ती मोलॅसिस मध्ये सोडा आणि त्यातून इथेनॉलचं उत्पादन वाढवा. ती जे मोलॅसिस आहे त्याच्यापासून इथेनॉल तयार करा, त्याला आम्ही तुम्हाला 57 रुपये 66 पैसे एवढा इथेनॉलचा दर द्यायला तयार आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून यावर्षी प्रश्न असा तयार होणार आहे की सरकारला असं वाटतं की 1% जरी साखरेचं उत्पादन घटलं तर 30 लाख टन साखरेचं उत्पादन घटलं म्हणजे 300 लाख वर 270 लाख टनावर साखरेचं उत्पादन येतं. आपली गरज 260 लाख टनाची आहे, म्हणजे 10 लाख टन इकडे तिकडे. आणि मग शिल्लक राहिलेली साखर थोडी निर्यात केली, गेल्या वर्षी 7 लाख टन केली त्या पद्धतीनं, तर कुठं ताळमेळ होऊ शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं 1% रिकव्हरी कमी करा आणि त्यातून इथेनॉल निर्माण करा असं साखर कारखान्यांना सांगितलेलं
उत्पादन वाढवणार आणि त्याला आकर्षक दर दिलेला आहे. ह्याच्यामध्ये साखर कारखान्याचा तोटा होतो का? तर तोटा होत नाही, लक्षात ठेवा. कारण 1 टन साखर रिकव्हरी कमी झाली तर 331 रुपयानं झालं. तोटा किती झाला? 310 रुपये कमी झाला. पण 310 रुपये ज्यावेळी कमी होतात त्याचवेळी इथेनॉल पासून मिळणारं उत्पादन मात्र 511 रुपये मिळतं. म्हणजे त्या 1 टक्का रिकव्हरी कमी झाली तर इकडे 310 रुपयाची साखर कमी होते, पण 511 रुपयाचं इथेनॉल तयार होतं. 9 लिटर इथेनॉलचा हिशेब केला तर आणि त्याचा प्रक्रिया खर्च केला वजा केला तरी किमान त्याच्यातून किमान 150 रुपये 50 रुपये प्रक्रिया खर्च इथेनॉलचा धरू आपण. त्याला थोडंसं शेविंग त्याच्यामध्ये होतं, एनर्जी शेविंग होतं. कारण रिकव्हरी कमी झाली तर कारखान्याची एनर्जी शेविंग होते. पण मी त्या हिशोबाने जात नाही तरी सुद्धा किमान साखर कारखान्यांचा तोटा होत नाही. त्यांना 150 रुपये अतिरिक्त मिळतातच. साखर विकून मिळाले असते त्याच्यापेक्षा जास्त 150 रुपये यातून मिळतात. पण आमचं काय? कारण आमची पुढे व्यापार पुढच्या वर्षी रिकव्हरीवर करणार असेल तर हा 1% आम्ही कसं करायचं. कारण आम्हाला मात्र नेट 310 रुपयाचा फटका बसणार आहे. नेट 1% रिकव्हरी कमी होणं म्हणजे 310 रुपये नेट आमच्या व्यापारातून कमी होणं. हा फटका पुढच्या वर्षी आम्हाला बसणार आहे. या वर्षी पुढच्या वर्षी व्यापारीला. म्हणून आता आपल्याला एक लढाई अशी तिथनं पुढे करावी लागणार आहे. आता तुमची साखर किती तयार झाली असं विचारून चालणार नाही. तर तुम्ही बीईबी मोलॅसिस किती तयार केलं, सीईबी मोलॅसिस किती तयार केलं आणि त्यासाठी तिथं एक्साईजचे अधिकारी बसले असतात, त्याच्याकडे सगळं नोंद असतं. ते आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. मी परवाच साखर आयुक्तांना सांगितलं की हे जे नवीन धोरण आता सरकारनं आणलेलं आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तो बसला तर आम्ही सहन करणार नाही. तुम्ही तुमची साखर आयुक्तांची जबाबदारी आहे. कुठल्या कारखान्यानं किती इथेनॉल निर्माण केलं, किती साखर तयार केली, इथेनॉल तयार करत असताना ते सीईबी पासून किती केले, बीएबी पासून किती केली, याचा खडा हिशेब आम्हाला मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही मग तुम्हाला विचारल्याशिवाय सोडणार नाही, आम्ही तुमची गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. हे साखर आयुक्तांनी सांगितलंय. कारण तो आमचा अधिकार आहे, पैसे आमचे जाणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की इथून पुढं डोळ्यात तेल घालून तुम्हाला पुढच्या वर्षाच्या एफआरपीचं म्हणजे फुटबॉलमध्ये कसा गोल रक्षकला गोल वाचवण्यासाठी कायम सजग राहायला लागतं, त्या पद्धतीनं तुम्हाला आता एफआरपी वाचवण्यासाठी किंवा एफआरपीच्या काढून रिकव्हरी कमी करून कारखानदार जे काही दरात मारणार आहेत त्याचे सुद्धा आता जरा अभ्यास करायला शिकलं पाहिजे. कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यांना, कारण एफआरपीचा हिशेब कसा आम्ही सगळा मुखोगत करून दाखवला शेतकऱ्यांना, तसा हा हिशेब सुद्धा मी तुम्हाला कार्यशाळा करून त्याच्यामध्ये शाळे केल्याशिवाय सोडणार नाही. परंतु हे सुद्धा करावं लागणार आहे. लक्षात ठेवा. उल्लेख केला की केंद्र सरकारनं एफआरपीचं धोरण बदललेलं आहे. वृत्तपत्रातूनही काही बातम्या आलेल्या होत्या, पण केंद्र सरकारनं अशा प्रकारचं धोरण बदललेलं नाही आहे. लक्षात ठेवा. आणि केंद्र सरकार बदलणार नाही याची गॅरंटी नाही, पण अजून तरी बदललेलं नाही. कारण धोरण बदलायचं असेल तर लोकसभेसमोर त्याला कायदा पास करावा लागतो. त्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 मध्ये दुरुस्ती करावी लागेल, तर तो राज्याला अधिकार येईल एफआरपी ठरवण्याचा. पण सध्या तरी तसं काही केलेलं नाही आहे. तो जो अध्यादेश अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने काढलेला आहे त्या अध्यादेशावर सही करणारे अनुप कुमार नावाचे जे काही जॉईंट सेक्रेटरी आहेत केंद्रातले, त्यांना मी स्वतः परवा दिल्लीला गेला असताना भेटून आलेला आहे. त्यांना मी विचारलं की ही नेमकी भानगड काय, कारण तो अध्यादेश 4 ओळीचा आहे. आणि त्या 4 ओळीमध्ये एवढंच म्हटलेलं आहे की इथून पुढं कारखाना निहाय एफआरपी राज्य सरकारने ठरवावी. मी म्हटलं याचा अर्थ काय? मग तुम्ही जी काय 10% रेकॉर्डला 280 रुपये एफआरपी ठरवली ती मागे घेतली का?
त्यांनी मला उत्तर दिलं की ती मागं घेतलेली नाही आणि केंद्र सरकारचाच तो अधिकार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारच ऊसाची एफआरपी ठरवणार. पण यापूर्वी आम्ही कृषी भवन मधून एक जी.आर. काढतो. प्रत्येक कारखाना निघाय किती एफआरपी असते याची, पूर्वीचा जी.आर. मिळाला एफआरपीचा आणि त्या जी.आर. मध्ये मग आम्ही दत्तचा किती, जवानचा किती, वारण्याचा किती असं नावं घालून त्यांची गेल्या वर्षाची रिकव्हरी आणि त्यांची आता असणारी एफआरपी असं आम्ही जी.आर. काढत होतो. तो आता आम्ही काढणार नाही कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. कारण तोडणी वापरीला खर्च किती झाला हे कारखान्याकडनं मागवलं पाहिजे. ते कोण मागवणार तर राज्याचा साखर आयुक्त आणि तो गोळा करणार आणि केंद्राला देणार आणि मग सीझन सुरू होणार ऑक्टोबरला आणि आमचा जी.आर. निघणार कुठेतरी जानेवारी फेब्रुवारीला. तोपर्यंत वेळ जातो आणि हा वेळ जाऊ नये म्हणून आता राज्य सरकारला माहित आहे की 10% रिकव्हरीला 280 रुपये 10% रिकव्हरीला 2850 रुपये हा आणि वरच्या प्रत्येक 1% 285 रुपये. तर त्या पद्धतीनं साखर आयुक्तांनी प्रत्येक कारखान्याचा हिशेब काढावा आणि त्या कारखान्यानं ताबडतोब करावं की या वर्षाची एफआरपी एवढी आहे आणि ती शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार कलम 3 नुसार एक रकमी विना कपात शेतकऱ्यांना जमा करावी. आता एक रकमी विना कपात द्यावी असं म्हटलेलं आहे पण त्याच्यामध्ये कुठेतरी खोच मारलेले आहे. तथापि शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये काही करार झालेला असेल तर तो काय ग्राह्य धरण्यात येईल. परंतु हा करार जर फसवून झालेला असेल तर तो मान्य करण्यात येणार नाही हे साखर आयुक्तांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. लक्षात ठेवा. वारंवार सांगितलेलं आहे तरी की शेतकऱ्यांची फसवणूक करून ऊसाची नोंद करायला आल्यानंतर 8-10 फॉर्म असतात आणि त्यात कागद घुसवायचा आणि सही घ्यायचं अमान्य. साखर आयुक्तांनी सांगितलंय की ऊस नोंदीचा करार झाल्यानंतर कधीतरी स्वतंत्रपणानं त्या शेतकऱ्याला भेटून हा करार काय आहे ते सांगून मग त्याच्यावर त्यानं शेतकऱ्यानं सही केली तर आम्ही ग्राह्य करू. त्यांनी काय केलंय, त्यांनी ऊसाच्या नोंदीबरोबरच सह्या घेतलेल्या आहेत काही कारखान्यांनी. ते आम्हाला मान्य नाही. मग मी म्हटलं कारखानदारांना साखर आयुक्तांना सांगितलं की मी आता शेतकऱ्यांच्या संमतीपत्र आणतो. मला एक रकमी एफआरपी पाहिजे. एक रकमी एफआरपी पाहिजे. शेतकरी कुणावर सही करू तिकडे नोंद द्यायची असते पण करणार नाही का तर ऊस नोंद झाल्याशिवाय पिकच मिळत नाही आणि मग ह्याच्यावर सही करणार तर त्याच्यावर ऊसाची नोंद घेत नाही. अशी कारखानदार किती करतात. म्हणजे एक प्रकारे कानाला बंदूक लावून पिस्तूल लावून सह्या घेणं हा प्रकार झाला. आणि म्हणून साखर आयुक्त काय सांगतात की स्वतंत्र मनानं तुम्ही करारावर सही केली आणि त्याला 2 साक्षीदार घेतले तर आम्ही मानू. मग आता आपण जर का म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तर आम्ही सोडणार ते सोडून द्या पण अगदी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या कारखान्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडून संमती घेतलेली आहे त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करा आणि जे शेतकरी या आपल्या ह्या फॉर्मवर सह्या करतील. मी साखर आयुक्तांना सांगितलं की अशा पद्धतीनं जर एखाद्या शेतकऱ्यानं तुमच्याकडे अर्ज केला मला एक रकमी एफआरपी पाहिजे माझ्याकडे फसवणूक करून दुसऱ्या तुकड्याच्या एफआरपीवर सही घेतलेली आहे आणि माझं हे खरं म्हणणं आहे पाहिजे तर मला हिअरिंगला बोलवा. मी तिथं सत्य प्रतिज्ञापत्र करून आपली ऍफिडेव्हिट करून सांगायला तयार आहे की मला एक रकमी एफआरपी पाहिजे पण त्यासाठी तुम्ही मला हिअरिंगला बोलवा असं म्हणायला जे शेतकरी तयार आहेत आणि अशा शेतकऱ्यांचं हिअरिंग तुम्हाला घ्यावं लागेल
आणि तुम्हाला एक रकमी एफआरपी त्यांना मिळवून द्यावा लागेल आणि तो कारखाना जर देणार नसेल तर त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागेल. साखर आयुक्तांनी कबूल केलेलं आहे लक्षात, कारण ते कायदेशीर आहे. आणि मी साखर आयुक्तांना सांगितलं हे तुम्ही जर नाही केलं तर न्यायालयात तुम्हाला सुद्धा उभा केल्याशिवाय सोडणार, कारण तो तुमचा अधिकार आहे. एखाद्यानं भीती घालून धमकी देऊन ऊस नोंद न घेणं म्हणजे ही धमकीच आहे. एखाद्यानं भीती घालून धमकी देऊन जर शेतकऱ्यावर कुठल्या तरी त्याच्या इच्छेच्या विरोधात सही घेतली याचा अर्थ त्याची संमती आहे असं होत नाही. आम्ही ते अजिबात मान्य करणार नाही. आणि म्हणून एक रकमी एफआरपी हा आमचा जो कायद्याने दिलेला अधिकार आहे तो आम्ही कदापि गमावणार नाही. आणि जर कोणी त्याच्यावर अतिक्रमण करणार असेल तर त्याला पुरवल्याशिवाय सोडणार नाही, हे तरी लक्षात ठेवा. बघून ज्या आता काही कारखान्याचे समर्थक असतात, काही कारखान्याचे संचालक असतात, त्यांनी फुकट ऊस दिला तर आमची काय हरकत नाही. पण ज्याला एक रकमी पाहिजे आहे त्यांना अशा प्रकारे साखर आयुक्तांच्या नावानं अर्ज करावा, त्याला एक रकमी एफआरपी कशी मिळत नाही. ही भूमिका घेऊन आपल्याला एक रकमी एफआरपीची मोहीम संपूर्ण राज्यभर राबवायची आहे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ही मोहीम आपल्याला राबवायची आहे. आणि त्यामुळं यावर्षी एक रकमी एफआरपी तर घ्यायचीच, पण त्याशिवाय वाढीव 14% सुद्धा सोडायचं नाही, तो सुद्धा आपला अधिकार आहे. आणि सरकारनंच कबूल केलेला आहे, सरकारनंच कबूल केलेला आहे. मग आम्ही तो अधिकार का सोडावा? सरकारनं 14% वाढ झालेली वाढवायला पाहिजे तर त्या 14%तनं आमची या वर्षाची वाढलेली एफआरपी 100 रुपये कमी करा. आमचं काय म्हणणं नाही, कारण आमची वाढ झाली 100 रुपये, त्यांची वाढ झाली 14 रुपये. 100 रुपयाचा टक्का काढा किती होते. मग आमची एवढी कमी का, त्यांची एवढी जास्त का? साधा प्रश्न आहे. आमची एवढी कमी का, पण आमची 100 रुपये वाढली त्या पटीत त्यांचं वाढायला पाहिजे होतं. पण त्यांचं वाढवणं चांगलीच गोष्ट आहे, त्यांचं कमी करा अजिबात मिळत नाही मी, पण त्या पटीत आमचंही वाढवा आता आणि आम्हालाही 14% वाढ द्या, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि मग अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन आपल्याला भविष्यामध्ये आंदोलन सुद्धा करावं लागणार आहे. आणि म्हणून भावांनो, आता मी 19व्या ऊस परिषदेचे ठराव जे आहे ते ठराव मंडळाला मला सांगितले ते ठराव करतो. त्या साखर कारखान्यांनी अद्याप 19-20 सालची म्हणजे गेल्या वर्षाची एफआरपी दिलेली नाही. त्या साखर कारखान्याच्या संचालकांच्यावर आणि चेअरमनवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात यावे. तसेच राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी उचल, साखरेवरच्या कर्जाची उचल ही 85% वरून 90% करण्यात यावी, असा पहिला ठराव. म्हणजे दुसरा ठराव असा आहे, राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने केवळ हेक्टरी 10,000 रुपयाची नुकसान भरपाई देऊ दिली आहे. सदर नुकसान भरपाई सरसकट हेक्टरी 25,000 रुपये करण्यात यावे, असा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. तिसरा ठराव, शेती पंपाचे होणारे भारनियमन त्वरित रद्द करून शेती पंपाला विना कपात दिवसा 12 तास वीज देण्यात यावी. दिवसा 12 तास वीज द्यावी. तसेच प्रलंबित वीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देण्यात यावे. तसेच लघुदाम मोटरीसाठी लिफ्ट इरिगेशनच्या विजेचा जो दर आहे ₹1.16 प्रति युनिट, त्या पद्धतीने आकारण्यात यावे. ठराव चौथा, लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिलामध्ये राज्य सरकारने अद्याप कोणतीही सवलत दिलेली नाही. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करण्यात यावे. तसेच वाढीव वीज दर कमी करण्यात यावे, असा चौथा ठराव आहे.
पाचवा ठराव, केंद्र सरकारने खासगी उद्योगांना चालना देण्यासाठी शेतीची बाजारपेठ खुली केली असल्याचे जाहीर करून 3 नवीन कृषी कायदे अस्तित्वात आणले. मात्र या कंपन्यांना शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करताना MSP म्हणजे हमी भावाने खरेदी करण्याचे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेला कायदा शेतकऱ्यांना काही करणार आहे. सदर कायदे तिन्ही कायदे त्वरित रद्दबातल करून किमान हमीभाव म्हणजे MSP कायदेशीररित्या बंधनकारक करणारा नव्याने कायदा अस्तित्वात आणावा. म्हणजे बघा किती गंमत आहे. आपल्या ऊसाचा FRP देणं बंधनकारक आहे. नाही दिलं तर त्याच्यावर कारवाई होते. पण गव्हाचा किंवा भाताचा जो हमीभाव आहे तो देणं बंधनकारक नाही. ती फक्त एक शिफारस आहे. मग ऊसाला एक न्याय वेगळा आणि इतर पिकाला वेगळा न्याय असं का? आणि म्हणून सगळ्याच पिकाचा जो हमीभाव सरकार जाहीर करतं तो कायद्यानं बंधनकारकच केला पाहिजे, जसा FRP कायद्यानं बंधनकारक आहे असा हा याचा त्याच्यापाठीचा अर्थ आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातले शेतकरी आज रेल्वे आणून बसलेले आंदोलन करतायत. आणि म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आपण सुद्धा ऊसाशिवाय इतर पिके घेतोच, पण त्याला हमीभाव बंधनकारक आहे. म्हणून हा कायदा ही नवीन कायदे मागे घेऊन नव्यानं कायदे दुरुस्त करावी या मागणीसाठी येत्या 5 तारखेला किमान 2 तास रस्ता रोको करून संपूर्ण देशातला शेतकरी एक आहे हे दाखवून द्यायचा. हे माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे 2 तास रस्ता अडवून अवघड आहे काय? देशभरातला शेतकरी एक आहे हा संदेश यातून आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतरचा ठराव आहे पर्यावरणाच्या नुकसानीमुळे महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत नाही. याचा फटका हा शेतकऱ्यांनाच बसत आहे. जागतिक स्तरावर काढून पिढीच्या धर्तीवर आपत्ती निवारण फंडाची निर्मिती करण्यात यावी. ज्यांनी पर्यावरणाचे नुकसान केलेले आहे त्यांच्याकडून दंड वसूल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असा एक ठराव आहे. 7वा ठराव आहे केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत 35 रुपये करावी. आता 31 रुपये ती 35 रुपये करावी. तसेच केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांचे थकीत निर्यात अनुदान 6,300 कोटी रुपये त्वरित कारखान्यांना देण्यात यावे. 8वा ठराव आहे सन 2020-21 या सालाकरता साखरेचे निर्यात अनुदान प्रति क्विंटल 1500 रुपये करून किमान 75 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. म्हणजे साखर शिल्लक आहे म्हणून मोबाईल पुढे काय म्हणते. 9वा ठराव आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन 2020-21 चालू खरीप हंगामासाठी पहिली उचल विना कपात 1 रकमी FRP देण्यात यावी. म्हणजे तसेच तोडणी वाहतुकीमध्ये 14% वाढ करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्याचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरता शेतकऱ्यांना एकूण FRPच्या 14% वाढ हंगाम संपल्यानंतर ताबडतोब देण्यात यावा. म्हणजे आता 1 रकमी FRP आणि हंगाम संपल्या 14% वाढ. आता ही 14% वाढ किती होते तुम्हाला सांगतो. 12.5% रिकव्हरी झाली तर मगाशी मी सांगितलं 3,562 रुपये होता. त्यातले 750 पूर्णिमा वजा केले तर 2912 लागतात.
2912 चे 14% 407 रुपये झाले. यातनं या वर्षाची वाढलेली एफआरपी एका टनाची किती झाली? 12.5% रिकव्हरी असेल तर 12.5% रिकव्हरीच्या ऊसाची वाढलेली एफआरपी 125 रुपये झाली. 10% रिकव्हरीला 100 रुपये, वरच्या 2.5%ला 25 रुपये. 407 वजा 125 282 रुपये राहिले. म्हणजे तरी सुद्धा वाढ ही 282 बसते. तुम्हाला व्याजासाठी खर्चासाठी 80 रुपये ठेवून घ्या, आम्हाला यातले 200 रुपये द्यायचे, या रुपयात 1 रुपये कमी करणार नाही ही आपली मागणी आहे. म्हणजे आता 1 रकमी एफआरपी आणि सीझन संपल्यानंतर 200 रुपये, या 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही असा आपला हा निर्णय. आणि या निर्णयासाठी 1 रकमी एफआरपीवर तर तडजोड करायची नाहीच. पण तुम्ही म्हणाल की सीझन संपल्यावर काय करायचं, ह्याला कसं धरायचं? ठीक आहे, आता कोरोना आहे, सभा घेता येत नाही, गर्दी जमवता येत नाही. पण मार्च पर्यंत काय राहणार नाहीये का रे? अशा वेळी आपण राहणार नाही. आणि राहिलं तरी सुद्धा 1 कण सुद्धा गोळामधून साखर सोडणार नाही हे लक्षात ठेवा सरकारने. जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न आणि त्यांनी विकून दाखवावी, संघटनेच्या विरोधाला जुमानून साखर विकून दाखवावी. असं काय, असं नाही काय फक्त ऊस अडवलंच आम्ही आंदोलन करू शकतो अशा दावा नाही. साखर अडवून सुद्धा यापूर्वी आम्ही आंदोलन केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आजचा हा निर्णय आहे. खरं तर आता माझं सगळंच भांडवल संपलेलं आहे, घसाई देत नाही एवढंच सांगतो. आणि शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्याने देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता